श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये. तर आज मस्त असे सॉफ्ट रव्याचे लाडू केलेले आहे. तर खूप दिवसापासूनची इच्छा होती, म्हटलं चला रव्याचे लाडू करावे आणि रव्याचे लाडू केलेच आहेत. तर म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी. एकदम म्हणजे तोंडात टाकताबरोबर विरघळणारे असे लाडू झालेले आहेत. नक्की ट्राय करून बघा, रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. आणि एकदम साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे. अजिबात किचकट वगैरे काही नाही. बघू शकता मस्त सॉफ्ट लाडू झालेले आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि साहित्य पण एकदम आपल्या घरात अवेलेबल असणारेच आहे. जास्त काही म्हणजे रवा तर असतोच प्रत्येक घरी आणि साखरही असतेच. तर झटपट असे लाडू तयार होतात. तर चला मग आपण रेसिपी बघूया. तर इथं मी या वाटीच्या साहाय्याने अंदाजे 3 वाटे रवा घेतलेला आहे. तर हे अचूक प्रमाण आहे. बरोबर याच पद्धतीने जर तुम्ही केलं ना रव्याचे लाडू, तर अजिबात तुमचे चुकणार नाही पाकातले रव्याचे लाडू. तर या वाट्याने मी 3 वाट्या रवा घेतलेला आहे, 2 वाट्या साखर घेतलेला आहे आणि याच वाटीने 1 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर बघू शकता आता मी पहिल्यांदा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर 1 ते 1.5 वाटी आपल्याला तूप लागेल यासाठी. माझ्याकडे थोडासा कमी होता, अंदाजे 1 वाटी तूप होता. तर मी सर्वप्रथम सगळं काढून घेतलं. डब्याला पण काहीतरी म्हणजे थोडंसं चिकटलेलं होतं. डबा गरम करून घेतला आणि सगळं तूप त्याच्यामध्ये टाकून घेतलं. म्हणजे कसं रवा भाजायला जर अजून आपल्याला तूप लागू शकते, तुमच्याकडे असेल अवेलेबल तर तुम्ही अजून टाकू शकता. तर मी छान रवा बारीक म्हणजे चाळून घेतला. म्हणजे कसं त्याच्यामधलं काही असलं तर ते निघून जाते. तर चांगला चाळून घेतला रवा आणि आता आपल्याला एकदम मीडियम नाही, एकदम लो फ्लेमवर आपल्याला 20 ते 30 म्हणजे अर्धा तास आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे. रवा अजिबात कच्चा ठेवायचा नाही आहे. जेवढ्या लाडू म्हणजे रवा आपल्याला छान भाजेल ना, तेवढे आपले लाडू छान होतात आणि सॉफ्ट होतात. तर बघू शकता अशा पद्धतीने मी आता रवा छान भाजून घेणार आहे. तर ही प्रोसेस खूप म्हणजे लंबी चालेल, कारण की रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि थोडासा वेळ लागतोच रवा भाजायला, काही पटकन होत नाही. आणि त्यानंतर मी अजून थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे. तर बघू शकता थोडंसं होतं, अर्धी वाटी म्हणा किंवा 2-3 चम्मच म्हणा, ते तूप वाचलेलं होतं. तर मी ते पूर्ण तूप टाकून घेतलं आणि एकदम कमी लो फ्लेमवर हे भाजून घेतलं. मी 25 मिनटं तरी मी हा रवा भाजून घेतला आहे छान असा. तर बघू शकता मस्त लालसर असा रवा आपला भाजून झालेला आहे. तर आता छान आता आपल्याला हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. बघू शकता मस्त असा याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि मस्त म्हणजे तुपासोबत भाजल्यामुळे मस्त घमघमाट असा सुटलेला होता रव्याचा आणि तुपाचा. आता त्याच्यानंतर आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. तर पाकासाठी आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे, त्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे. प्रमाण अजिबात चुकवू नका, त्याच्यात तुमचे लाडू बिघडतील. तर बघू शकता आता मी हे त्याच वाटीने 2 वाट्या साखर घ्यायची आहे आणि आता आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. आणि हे पण छान असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मध्ये कसं साखर खाली लागायला नको, त्याच्यामुळे मिक्स करत राहायचं आहे आपल्याला. आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे मस्त अशी. आणि साखर म्हणजे पटकन विरघळते. तर बघू शकता साखर छान विरघळली आहे आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हा 1 तारीच पाक करायचा आहे, 2 तारी पाक करायचा नाही आहे. 2 तारी पाक केला तर लाडू तुमची अजिबात जमणार नाही. आणि याला छान उकळी आली, एकदम हलकशी अशी आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा होता हा. तर बघू शकता छान आता उकळी आलेली आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून जे साखरेची जे काही मळी वगैरे असते ते पूर्ण निघून जाते. तर 2 मिनटं आपल्याला थांबायचं आहे आणि बघू शकता 2 मिनटांनी याच्यावरची जी काही कचरा किंवा मळी असते ते पूर्ण वरती येते आणि आता ती आपल्याला या झाऱ्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे. बघू शकता अशा काळपट थोडीशी मळीवरती आलेली आहे. आपली साखर म्हणजे दुधामुळे साखर ही साफ होऊन जाते. तर बघू शकता अशा पद्धतीने आता मी मळी काढून घेतलेली आहे पूर्ण याच्यामधली पाकामधली आणि चांगलं साफ करून घ्यायचं आहे. तर बघू शकता असे थोडेसे काळपट जे काही म्हणजे फेस तयार झाला होता तो सगळा निघालेला आहे आणि आता चांगला स्वच्छ असा आपला पाक तयार झालेला आहे. आता आपल्याला इलायची कुटून घ्यायची आहे थोडीशी. मी कोळपाटवरच थोडीशी वाटून घेतली, म्हणजे थोडीशी साखर टाकून छान बारीक होते तशीच. आणि त्याच्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. कोणत्याही गोड पदार्थात जर आपण मीठ घातलं ना तर थोडीशी चव लागते. जर आपण मीठ नाही घातलं तर एकदम थोडंसं म्हणजे चवीत थोडासा फरक पडतोच किंचितसा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा मीठ टाकून आणि चवीत फरक जाणवा. तर आता पाक आपल्याला चेक करायचा आहे. बघू शकता असा म्हणजे एक तार दिसतो ना तुम्हाला, अशा पद्धतीने 1 तारी पाक आपल्याला तयार करायचा आहे. झाला आता आपला पाक तयार आहे.
आता आपल्याला याच्यामध्ये रवा मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता थोडा थोडा आपल्याला याच्यामध्ये रवा मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस एकदम पटकन बंद करून घ्यायचा आहे, गॅस सुरू ठेवायचा नाही, नाहीतर तो जास्त हे होऊन जातो, कडक येऊन जातो. तर आता गॅस मी पूर्ण बंद केलेला आहे आणि पाक आपला गरमच आहे. त्या गरम पाकामध्येच आपल्याला रवा टाकून घ्यायचा आणि चांगलं हलक्या हाताने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता छान आता आपलं मिक्स करून घेत आहोत आपण. आणि याच्यातल्या म्हणजे ज्या काही गुठळ्या वगैरे असतात त्या फुटून जातात गरम पाक असल्यामुळे, आणि गरम पाकात टाकल्यामुळे रवा पण छान फुलतो. तर अशा पद्धतीने तुम्ही जर रव्याचे लाडू केले ना तर नक्की म्हणजे परफेक्ट होतात. बरोबर अंदाजाने मापाने हे लाडू तयार केलेले आहे. अजिबात म्हणजे जे नवीन शिकणारे पण असतील ना तर त्यांचे पण लाडू अजिबात चुकणार नाही. हे परफेक्ट प्रमाण आहे. तर अशा पद्धतीने आता आपल्याला मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला थंड करायचं आहे. आणि थंड म्हणजे अंदाजे अर्धा तास तरी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान फुललेला पाहिजे. तर आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटानंतर आपल्याला अजून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता थोडासा घट्टपणा आलेला आहे आणि अजून हा पातळच आहे, म्हणजे तेवढा घट्टपणा आलेला नाही, रवा पण फुलायचाच आहे. तर या प्रोसेसला अंदाजे 1 ते 1.5 तास नक्कीच जातो, कारण की जेवढे सॉफ्ट लाडू तुम्हाला पाहिजे आहेत तेवढा म्हणजे रवा तरी फुलायला हवा ना, तर तेवढा वेळ तर लागेलच. तर अशाच पद्धतीने म्हणजे 15-15, 20-20 मिनटाचा ब्रेक घेऊन आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. म्हणजे हळूहळू हे थंड झालं की ते घट्ट होऊन जातो आणि रवा पण छान फुलून घेतो. तर बघू शकता आता अर्धा ते पाऊण तास झालेला होता, 1 तासच्या जवळपास झालेला होता आणि रवा इथं छान मस्त असा फुललेला पण आहे आणि घट्ट पण आलेला आहे. तर मी माझे बाकीचे कामं आटोपून घेतले. तर जेवण वगैरे सगळं झालं माझं. तर रात्रीचे 10 वाजता मी लाडू बांधायला घेतल्यात आहे. तर बघू शकता मी अजून एकदा ट्राय करून बघते आपले लाडू जमत आहे की नाही. तर लाडू तर जमत होते पण थोडेसे डिले मला वाटत होते, म्हणजे थोडेसे म्हणजे चिपकत होते हाताला. तर आपल्याला हा चिपकूपणा नव्हता पाहिजे. तर त्यासाठी अजून आपल्याला 15 ते 20 मिनटं हा पाक असाच ठेवायचा होता आपल्याला. बघू शकता हे थोडेसे म्हणजे दबत आहे. तर अजून आपल्याला 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि याच्यानंतर लगेच आपल्याला लाडू करायला घ्यायचा आहे. तर 15 ते 20 मिनटं झाले आहे आणि आता छान मस्त रवा फुललासुद्धा आहे आणि आपला पाकसुद्धा छान तयार झालेला आहे. आता आपले लाडू बांधायला तयार आहेत. तर आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या वगैरे काहीच नाही राहत त्याच्यात, फक्त थोडंसं आपल्याला हे फोडून घ्यायचं आहे. जास्त कडक अजिबात झालेला नाही आहे, एकदम सॉफ्टच झालेला आहे, मस्त मिश्रण आहे. तर आता बघून आपण ट्राय करून बघू आपला लाडू बनतो आहे काय. तर मस्त रवा तर एवढा फुललेला होता आणि सॉफ्ट असे लाडू आता तयार होत आहेत. बघू शकता हाताला अजिबात चिपकत नाही आहे, म्हणजे लाडू आता आपल्याला सगळे वळवून घ्यायचे आहे. तर मी एक एक करून मस्त असे लाडू तयार करून घेतले. तर खूप साधी सोपी आणि सरळ रेसिपी आहे. प्रमाण हे अचूक ठेवायचं म्हणजे अजिबात लाडू बिघडत नाही. तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल ना तरी म्हणजे लाडू अजिबात तुमचे बिघडणार नाही. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा, म्हणजे यानंतरचे जे काही नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत, तर आता कंटिन्यू येत जातील. म्हणजे मला जशी वेळ मिळाली तशी मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन चांगल्या चांगल्या रेसिपी. तर चला मग आपल्या चॅनलला असंच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया पुढच्याच अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची कविता. बाय बाय.